सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 16. दृष्टांत चमत्कार सांगावेत का? साधकांना गुरुकृपेनं स्वप्नात काही दृष्टांत होतात, तर काही वेळा अन्य काही चमत्कार घडतात. हे दृष्टांत किंवा चमत्कार त्यानं दुसऱ्यांना सांगावेत का? परमपूज्य स्वामींच्या दर्शनाला जाण्यापूर्वी मला लागोपाठ 3 दिवस स्वप्नात एकच दृष्टांत झाला. मी तो माझ्या ओळखीच्या काही साधकांना सांगितला. कारण एकच दृष्टांत लागोपाठ 3 दिवस होणं ही गोष्ट मला विलक्षणच वाटली. त्यानंतर लवकरच मी परमपूज्य स्वामींच्या दर्शनास गेलो. त्यावेळी माझ्या दृष्टांताचा कसलाही संदर्भ न देता स्वामी हळूच माझ्या कानात म्हणाले, अहो, चमत्कार झाले तर कुणाला सांगत जाऊ नये. ते तसे सांगितले तर पुन्हा होत नाहीत. समर्थ रामदासांनी म्हटलंय, काही चमत्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला. जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. यानंतरचा प्रसंग. जीवनात काही अडचणी किंवा संकट आल्यास काय करावं? 1970 साल माझ्या आयुष्यात फार त्रासदायक ठरलं. त्या सालात मी एका चमत्कारिक संकटात सापडलो. यातून बाहेर कसं पडावं हे मला समजेना. शेवटी सारी हकीकत परमपूज्य स्वामींना कळवून टाकली. ते दुःख त्यांच्याशिवाय दुसरं कोण दूर करणार, म्हणून स्वामींच्या पत्राची आतुरतेनं वाट पाहत होतो. एकाच आठवड्यात त्यांचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, भक्तांच्या प्रमुख लक्षणांपैकी यदृच्छा लाभ संतुष्टः हे एक लक्षण आहे. भगवंतानं ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवलं आहे ती परिस्थितीच हितकर समजून समाधानानं राहावं. मनःशांती ढळू देऊ नये, कारण तसं झाल्यास उपासना नीट होणार नाही. असंच स्वामींना सुचवायचं होतं. यानंतरचा प्रसंग. एखाद्या दृष्टांताचा अर्थ न समजला तर काय करावं? श्री दत्त महात्म्य या पोथीच्या गद्यानुवादाचं काम सुरू असताना मला एक दिवस रात्री परमपूज्य टेंबे स्वामींनी स्वप्नात येऊन देववाणीत काही संदेश दिला. त्या संदेशाचा अर्थ मला समजला नाही, कारण तो देववाणीत होता. त्याचा अर्थ कळावा अशी हुरहुर मात्र उगाचच लागून राहिली. शेवटी दृष्टांताची सारी हकीकत पत्रानं स्वामींना पावसला कळवली आणि त्याचा अर्थ विचारला. स्वामींनी उत्तरात लिहिलं, एखाद्या दृष्टांताचा अर्थ न लागला तर त्याचाच विचार करीत बसू नये. तो वेळ नामस्मरणात घालवावा. यानंतरचा प्रसंग. सवडीने येणे होईलच. पुढे होणाऱ्या घटना काही वेळा स्वामी अगदी सहजपणे सूचित करीत असत. पावसला जाऊन त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी काही काळ मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो. पावस हे गाव आडवळणी आणि पुण्यापासून खूप दूर, त्यामुळं तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची कल्पना काही अडचणींमुळं नजीकच्या काळात साकार होईल
असं काही वाटत नव्हतं. परंतु लवकरच एका पत्रात स्वामींनी एक सूचक वाक्य लिहिलं, सवडीनं इकडे येणे होईलच. ते वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच वाटलं मला. आणि आश्चर्य म्हणजे अगदी थोड्याच दिवसात स्वामींनी लिहिल्याप्रमाणे माझं पावसला जाणं झालं. नंतर परत आल्यावर वाटलं की आता पत्नीला आणि मुलांनाही पावसला पाठवावं. म्हणून पुढच्या 3-4 पत्रात त्यांच्याविषयी लिहिलं, परंतु स्वामींनी पत्रोत्तरात त्याविषयी कधीच काही लिहिलं नाही. आणि आश्चर्य म्हणजे पत्नीची आणि मुलांची खूप इच्छा असूनही त्यांचं शेवटपर्यंत पावसला जाणं काही घडलं नाही. जे कधी घडणारच नव्हतं त्याविषयी लिहून तरी काय उपयोग. आज इथेच थांबूया. यानंतरचा 17वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.